नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। वैष्णवी हगवणे या विवाहितेनं सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। कारण हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्येचा संशय असल्याचा जेव्हा पोलिसांना देखील संशय आला तेव्हा धरपकड सुरू झाली आणि या संपूर्ण प्रकरणी हगवणे कुटुंबातील सासू, नणंद आणि तिचा पती या तिघांना 17 मे रोजी अटक झाली। आता या तिघांनाही आज जेव्हा पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर करण्यात आलं तेव्हा त्यांची 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आणि आता हे 26 तारखेनंतर म्हणजेच आता 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहेत। आता याच प्रकरणातले 2 जण म्हणजे सासरा आणि एक दीर हे दोघ जण मात्र बोंबलत फिरत होते 7 दिवस। यांना मात्र अटक झाली नव्हती। शेवटी 23 मेला पहाटे या दोघांनाही अटक करण्यात आली आणि त्यांना देखील 28 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। म्हणजे हगवणे कुटुंब आता 28 मे पर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे हे निश्चित आहे। खरं तर पोलीस रेकॉर्डवर या आत्महत्या प्रकरणाविषयी जेव्हा ऑटोप्सी झाली त्यानंतर हत्येचा संशय म्हणून लिहिण्यात आलंय, त्यामुळे त्या अनुषंगानं या प्रकरणात आता तपास सुरू आहे। पण या हगवणे कुटुंबातील हे जे 2 बैल होते हे मात्र दोघे 7 दिवस पोलिसांना गुंगारा देत फिरत होते आणि हे दोघेही गेले कुठं तर आपली बैल जिथं ठेवलीत ना त्यांना बघण्यासाठी। म्हणजे इकडं सून मेली आहे त्याचं काय नाही, पण बैल कशी आहेत ही बघण्यासाठी हे दोघं बैल तिकडे गेले आणि गेले कुठे सातारा पुसेगाव ज्या ठिकाणी यांची बैल सांभाळली जातात। आता यांना सून सांभाळता आली नाही पण बैलांचा एवढा पुळका की तिथं जाऊन जवळपास अर्धा पाऊण तास थांबले त्या फार्म हाऊसवर बैलाच्या शेड जवळ। आता बैलच बैलांना भेटली करणार काय? त्यातला एक बैल ज्यानं आपल्याच बैलासमोर गौतमी पाटीलला नाचवलं होतं। म्हणजे यांची टेंडन्सी बघा, हे सगळे जे आहेत ना केवळ माजुरडे पैशाचा माज। यांना बैल सांभाळायला पैसे पाहिजेत, यांना बैलांसमोर नृत्यांगना नाचवायला पैसे पाहिजेत, यांना गाड्यांतून बोंबलत फिरायला आणि फिरताना गाड्या बदलायला पैसे पाहिजेत। आता एवढे सगळे पैसे यांना पाहिजेत बोलल्यावर आणायचे कुठून? मग अशा वेळी छळायचं सुनांना। मोठ्या सुनेला पण छळलं, धाकट्या सुनेला पण छळलं, नुसतं छळलं नाही तिचा तर जीवच गेला। मोठी सून कशी बशी वाचली म्हणून ती आज माहेरात सुखरूप आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये या हगवण्यांना म्हणजे या राजेंद्र हगवणे आणि त्याच्या बैलाला म्हणजे त्याच्या पोराला त्या सुशील हगवणे या दोघांनाही कुणी कुणी मदत केली? पळून जायला लावणारे, त्यांना पळून जाण्यासाठी मार्गदर्शन करणारे, त्यांना गाड्या पुरवणारे, त्यांना आर्थिक रसद पुरवणारे, त्यांना आश्रय देणारे, या सगळ्यांना पहिल्यांदा आत घेतलं पाहिजे। म्हणून माझा लाईव्हच आहे की हगवण्यांना दिलेला थारा त्यांनाही आतमध्ये घाला। कारण डोळे कान यांचे फुटले होते काय? जेव्हा 16 मेला ही घटना घडली वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येची, अख्ख्या महाराष्ट्रात माहित झालं, अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा सुरू होती। पण ज्यांनी थारा दिला त्यांना मात्र याच्यातलं काहीच माहित नव्हतं। का यांच्या घरात टीव्ही नाहीये, यांच्याकडे मोबाईल नाहीये, यांच्याकडे वृत्तपत्र नाहीयेत, यांच्याकडे सोशल मीडिया याच्या संदर्भातल्या किंवा चर्चा काहीच माहित नाही। अहो कशाला खोटं सांगताय? यांचे डोळे कान फुटले होते काय ते पहिले तपासा। काय यांनी जाणून बुजून यांना थारा दिला? थार मधून आले आणि यांनी थारा दिला, त्याच्या आधी सुनेला ठार करून आले हे। त्यामुळे या सगळ्यांना पहिल्यांदा आतमध्ये घ्या, यांची चौकशी करा। आता पोलिसांनी तर ते स्वतंत्र केलेलंच आहे, स्वतंत्र तपास पथक नेमलेलं आहे। ज्या ज्या व्यक्तींनी या दोघांनाही अटक होण्यापूर्वी मदत केली त्या सगळ्यांना समन्स बजावण्यात आलेला आहे। आता प्रत्येकाने आपापली कैफियत मांडली ती गोष्ट वेगळी, कुणी काय सांगितलं ते पण मी सांगणार आहे। पण मला पहिला हाच प्रश्न पडलाय, ज्या आधी 3 जण आतमध्ये होते त्यांनाच
ही दोघं कुठे ते माहित नव्हतं का? त्याच्या पोराला माहित नव्हतं का? त्याच्या पोरीला माहित नव्हतं का? त्याच्या बायकोला माहित नव्हतं का? अहो सगळं माहित होतं. पण या तिघांकडनं चौकशी झाली असती तर 7 दिवस कशाला लागले असते? तरी देखील 7व्या दिवशी हे स्वारगेट परिसरात सापडले का, अटक झाली का, शरण आले, याचं अजूनही पोलिसांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलेलं नाही. 1 मिनिट 5 सेकंदाची पत्रकार परिषद घेतली, 1.25 मिनिट सुद्धा पत्रकार परिषद घेतली नाही, पत्रकार परिषद गुंडाळली गेली. नेमकं चाललंय काय? या सगळ्यांमध्ये पोलिसांचा पण आता केवढा रोल आहे? कसा पोलिसांनी यांना फ्री हँड दिला? पोलीस कुठं कुठं चुकले याचा प्रत्येक बारकावे मी तुमच्या समोर सांगणार आहे. कुठल्या पोलीस स्टेशननी काय उद्योग केला हे सगळं सांगणार आहे. आणि या हगवणे कुटुंबाचं कनेक्शन बघा, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगाव पर्यंत आहे. तिथं कर्नाटकचे माजी मंत्री आहेत, त्यांच्या पोरानं प्रीतम पाटील, याचे मंत्री वीरेंद्र कुमार पाटील, आता यांचं या मंत्र्याला यांना वाचवण्यात पळवण्यात हात होता का? त्या पोरानं आपल्या फार्म हाऊसवर यांना कसं काय ठेवलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता उकल झाली पाहिजे, लोकांसमोर यायला पाहिजे. 16 मे वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या झाली. काय झालं 17 मेला? हे दोघं बापलेक औंध रुग्णालयात तिचा मृतदेह पाहण्यासाठी गेले. आता त्यांना माहित होतं इथं अटक होऊ शकते आपल्याला. गेले होते इंडिवर गाडीतून. तात्काळ यांनी गाडी बदलली आणि मुहूर्त लॉन्स गाठलं, तिथं गेले आणि मग तिथून पावना डॅम डायरेक्ट म्हणजे वडगाव मावळ. आता या दरम्यान पहिली गाडी बदलली, इंडिवर गाडी जी याच सुशील हगवण्याच्या नावावर आहे, जिचा नंबर आहे MH12SS3000, ती जप्त करण्यात आली आहे. आता त्यानंतर त्यांनी या दरम्यान जी आधी पहिले गाडी वापरलेली थार, ती थार गाडी आहे संकेत चोंधे यांच्या नावावर. हा त्यांचा नातेवाईक आहे या हगवण्याचा. आता त्या गाडीचा जो नंबर आहे MH12WH0404, या दोन्ही गाड्या जप्त झालेल्या आहेत. आणि तिसरी गाडी जी बोंबलत फिरण्यासाठी सगळीकडे त्यांनी वापरली, बलेनो म्हणून आहे, त्या गाडीचा नंबर आहे MH12SY1123. या तिन्ही गाड्या जप्त झाल्यात. आणि तिसरी गाडी जी बलेनो आहे ती राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी मुळशी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष, म्हणजे जो कोण त्या मुळशी युवकचा अध्यक्ष आहे पक्षाचा, त्याची आहे, ज्याचं नाव आहे आशिष शिंदे. आता या तिघांची तर चौकशी व्हायलाच पाहिजे. म्हणजे या दोघांची, संकेत चोंधे थारची गाडी आहे आणि बलेनो आशिष शिंदे, या दोघांची चौकशी व्हायला पाहिजे. शिवाय हे जिथं जिथं थांबले तिथंही व्हायला पाहिजे. आता यांनी केलं काय? औंध हॉस्पिटल मधनं थेट गाठलं काय? पावना डॅम. आधी मुहूर्त लॉन्स वर गेले, गाडी बदलली, तिथंच बदलण्याची शक्यता असेल, तिथं गाडी बदलली, बहुतेक तिथंच त्या संकेत सोनतेला बोलवण्यात आलं असावं. इंडिवर बाजूला केली आणि थार गाडी घेतली. थार गाडी घेऊन ही सगळी गँग, म्हणजे ही दोघं बैल, ही निघाली. ती डायरेक्ट पावना डॅम तिथं आली थार गाडीतून. वडगाव मावळ मध्ये पावना डॅम आहे. पावना डॅम जवळ बंडू फाटक नावाची व्यक्ती आहे, ज्याचं फार्म हाऊस आहे, हा मालक आहे त्या गाडीचा. आता या पावना डॅम वडगाव मावळ जवळ जेव्हा यांची गाडी आली, तेव्हा बंडू फाटक यानं त्यांना मदत केलेली आहे. आता ही काय मदत केली, कशी मदत केली, बंडू फाटकनी काय स्पष्टीकरण दिलंय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता यावेळी जेव्हा बंडू फाटक याला विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं सांगितलं या प्रकरणाच्या गंभीरतेची पूर्ण माहिती मला नव्हती. हे पहिलं त्याचं वाक्य आहे. आणखी काय काय सांगितलं? खरं तर हगवणे आणि त्याचं पोरग हे वडगाव मावळला गेलं, तिथं शिरोली चांदोली गावचे सरपंच बंडू फाटक, हा बंडू फाटक सरपंच आहे शिरोली चांदोली गावचा, त्याच्या फार्म हाऊसवर दुपारी आराम केला. बघा, विश्राम केला, विश्रांती. आता तो काय म्हणालाय, मला हगवणेंनी केलेल्या कृत्याची माहिती नव्हती. मी मुलाच्या लग्न सोहळ्यात व्यस्त होतो, म्हणजे त्याच्या पोराचं लग्न होतं. त्यावेळी मला माझे मित्र बंडोपंत भेगडेंचा मला फोन आला
त्यांनी माझं हगवणींशी बोलणं करून दिलं. त्यावेळी त्यांनी मी तुमच्या फार्म हाऊसवर थांबतोय असं कळवलं. त्यामुळं मी त्यांना राहू दिलं. मी पोलिसांना याची पूर्ण कल्पना दिली असून चौकशीला बोलावल्यास पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. आता मला बंडू फाटकांना प्रश्न करायचा आहे. तुम्ही पोराच्या लग्नात व्यस्त होतात, याचा अर्थ तुमच्याकडे मोबाईल आहे. मोबाईल आहे म्हणजे तुमच्याकडे फेसबुक, सोशल मीडिया, युट्यूब सगळं आहे. तुम्हाला 100% फोन येत असणार, माहिती येत असणार. ज्या बंडोपंत भेगडेंनी फोन केला तुम्हाला की असं असं आहे, हगवणे त्यांच्याशी बोलणं करून दिलं, त्या बंडोपंत भेगडेंना तुम्ही विचारलं का की माझ्या फार्म हाऊसवर हे दोघं जण अचानक का राहायला आले, असं काय घडलं या बाबतीत तुम्ही विचारलं होतं का? दुसरी गोष्ट, तुम्ही हगवण्यांना जेव्हा तुमचं बोलणं झालं तेव्हा हगवण्यांना तरी तुम्ही हे विचारलं का बाबा अचानक तुम्हाला आमच्या फार्म हाऊसवर राहायची गरज काय लागली, काय नाही विचारलं? हा, असे अनेक प्रश्न बंडू फाटकांना विचारण्यात निर्माण होतात. यामुळं बंडू फाटकांनी जी काही खरी माहिती आहे ती खरी माहिती पोलिसांना द्यायला हवी. कारण याच्यात या गुन्ह्यात जो आरोपींना मदत करेल ते देखील तितकेच आरोपी ठरतात, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर हगवणे बाप लेख 18 मे पासून ज्या बलेनो गाडीतून फिरत होते ती गाडी त्या आशिष शिंदे याच्या मालकीची आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुळशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे. आता प्रश्न हा आहे, बंडू फाटक याचं फार्म हाऊस वडगाव मावळ मधील पवना डॅम वर आहे. जेव्हा राजेंद्र हगवणे आणि त्याचा हा पोरगा सुशील, नाव सुशील, काय सुशील आहे, गौतमी पाटीलला आपल्या बाईला समोर नाचवायला लावतोय, काय सुशील आहे, याला बैलच जास्त प्रिय आहेत म्हणून तो बघायला गेला बैलालाच. आता हा जो कोण आहे तो सुशील हगवणे आणि हा राजेंद्र हगवणे, हे दोघही वडगाव मावळ मधील पवना डॅम जवळील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर गेले आहेत अशी माहिती, असं लोकेशन स्वतः कसपटे कुटुंबियांनी म्हणजेच वैष्णवी हगवणेच्या काकांनी मोहन कसपटे यांनी पोलिसांना दिली होती. लोकेशन पण दिलं, माहिती पण दिली. त्यानंतर झालं काय, हे दोघही यांनी जी काही त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था स्वतःची करून घेतली होती त्या ठिकाणी पोलीस गेले. पण ते तिथं आहेत अशी माहिती पोलिसांना देऊन सुद्धा पोलीस म्हणतात की दोन्ही दिवस आम्ही तिथं गेलो, 17ला पण गेलो ते काही सापडले नाहीत, 18ला पण गेलो ते काही सापडले नाहीत. याचा अर्थ दोन्ही दिवशी त्या ठिकाणी ते नव्हते असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण जेव्हा यांना अटक झाली त्यानंतर पोलिसांनीच फोटो दाखवले, हे बघा आम्ही गेलो होतो कुठं, वडगाव मावळच्या त्या फार्म हाऊसवर, तिथं ते नव्हते. आता अटकेनंतर ही माहिती समोर आलेली आहे की ऑलरेडी ते 17 आणि 18 तारखेला तिथंच होते, पोलीस स्वतःहून गेलेही होते आणि परत वरती म्हणतायत की ते तिथं नव्हतेच. आता नेमका प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे ते तिथं गेल्यानंतर पोलीस तिथं येणार आहेत हे त्यांना आधी कळलं का, जेणेकरून त्यांनी गुंगारा देऊन कुठेतरी इकडे तिकडे फिरून आणि मग पोलीस गेले की परत तिथं गेले आणि परत दुसऱ्या दिवशी पोलीस गेला परत इकडे तिकडे बोंबलत फिरले, परत पोलीस तिथं गेले. याचा अर्थ तुमचा काही लपंडाव चालू होता काय, लपाछपी चालू होती, पाठशिवणीचा खेळ चालू होता का? याचा अर्थ पोलीस तिथं जातात, आपली टीम पथक घेऊन जाते, तरी देखील त्या फार्म हाऊसवर या दोघांना पकडता येत नाही. असं कसं शक्य आहे? 2 दिवस तिथं असताना सुद्धा, आणि हे तर तपासात पुढे आलंय आणि पोलीस म्हणतात आम्ही 2 दिवस तिथं गेलो होतो. त्यामुळे या एकंदरीत तपासाबाबतच संशय व्यक्त करण्यात येतोय आणि याच्या आधीही पोलिसांच्या तपासाबाबत अनेकदा संशय व्यक्त करण्यात आलाय. बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करायची सोडून त्यांना दुसऱ्या दिवशी सहज जामीन मिळवून देणाऱ्यात पोलीसच होते. 6 तारखेला घडलेला खंडणीचा गुन्हा दाखल करायच्या ऐवजी दाखल केला 11 तारखेला. याचा अर्थ स्पष्ट आहे, पोलीस इथं 100% मदत करत होते, हे याच्यातनं क्लिअर झालेलं आहे. आणखी महत्वाचा मुद्दा याच्या पुढे जाऊन जर आपण घेतला तर या प्रकरणामध्ये आता याच्यानंतर हे गेले कुठं, तर याच्यानंतर यांनी पवना डॅम मधून आपली गाडी हलवली आणि डायरेक्ट आळंदी गाठली आणि आळंदीच्या लॉजवर मुक्काम केला. आता मला हा प्रश्न आहे पडलाय, आळंदी पुण्यापासून किती लांब आहे हो? का आळंदीवाल्यांना त्या लॉजवाल्याला माहित नव्हतं काय घडलंय? बर, तिथं
नोंद काय केली? राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे ही नावं नोंद केल्यानंतर कळतात नाही दोघं कुठली आहेत. याचाच अर्थ तो लॉज मालक त्या ठिकाणी त्यांना विना नाव नोंदणी राहण्याची व्यवस्था केली कोणी? तिथल्या कुठल्या राजकीय व्यक्तीने त्यांना मदत केली का? या सगळ्याच गोष्टींची उत्तर मिळाली पाहिजेत. पुढं त्यानंतर यांनी पुन्हा पवना डॅम गाठलं. म्हणजेच काय? फार्म हाऊस बंडू फाटकचं. म्हणजे 18 मेला मुक्काम केला लॉजवर, दुपारी गेले पवना डॅमवर. हे झालं 17 तारखेचं. 18 तारखेला परत गाठलं वडगाव मावळ पवना डॅम. तिथं गाडी बदलली. आता तिथं गाडी कशी काय बदलली? आधी होती इंडिवर, नंतर आली थार, नंतर आली बलेनो. यांच्या बुडाखालच्या गाड्या सरकत होत्या. या गाड्या यांना कोण पुरवत होतं? ही पण चौकशी व्हायला पाहिजे. कारण बलेनो आहे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची, थार आहे यांच्या नातेवाईकाची, आणि इंडिवर होती यांची. यांनी इंडिवर पहिल्यांदाच मुहूर्त लॉन्सला सोडली, तिथंच मुहूर्त यांनी गाठला आणि मग पुढे गेले. याचाच अर्थ गाड्या बदलणारे, यांना गाड्यांची मदत करणारे, गाड्यांमधलं पेट्रोल, रॉकेल, काय इंधन, काय तेल, काय असेल ते सगळं पुरवणारे, सोबत आर्थिक रस्ते त्यांना पुरवणारे कोण होते? ही सगळी माहिती समोर यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, यानंतर त्यांनी त्या बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर मुक्काम केला होता. पोलीस तर त्या दिवशी पण गेले होते, का नाही सापडले बाबा? 19 मे उजाडली. 19 मेला वडगाव मावळ पवन डॅम इथून थेट गाठलं ते पुसेगाव. पुसेगाव म्हणजे डायरेक्ट सातारा जिल्हाच. म्हणजेच सोडलं पुणे, गाठलं सातारा. आता तिथं गेल्यानंतर तिथलं एक फार्म हाऊस अमोल जाधव यांच्या शेतावर गेले. आता या ठिकाणी काय किस्सा घडला तो फार मजेशीर आहे. या फार्म हाऊसचा मालक आहे अमोल जाधव. याचंही तसंच म्हणणं, मला माहितच नाही हे कशासाठी आलेत ते. आता हा अमोल जाधव कोण? अमोल जाधव याचं शेत आहे. त्या शेतावर एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती या हगवणीची बैल सांभाळते. हगवलेला बैलगाडीचा लय नाद, बैलगाडा शर्यतीचा. त्यात आधीच बैल त्याची आधीच उधळलेली गौतमी पाटलाच्या समोरच त्याला उभा केला होता आणि ती नाचत होती बिचारी. आता या बैलानं, ज्याचं काही नाव असेल बावऱ्या कावऱ्या बावऱ्या, ही सगळी आपली मालक मंडळी इथं का आलीत हा प्रश्न केला असेल नसेल कुणास ठाऊक. कारण की एवढ्याला मालक मला बघाय कसा काय आलाय, काय बैलगाडा शर्यत आली की काय, असा प्रश्न पडला असेल त्यांना. पण त्यांना कुठे माहितीये या दोन बैलांनी काय उद्योग केलाय ते. आता ही दोघं तिथं गेली. त्या अमोल जाधव मालकाला विचारलं. त्यानं सांगितलं दोघही घाबरलेले दिसत होते. काही काळ शेतावर थांबले. राजेंद्र हगवणे एकटाच गाडीतनं उतरला. सुशील गाडीतच होता. आम्ही आंबे उतरवण्याचं काम करत होतो. आता त्या ठिकाणी त्यांच्या बैलाची देखरेख करणारा माणूस येईपर्यंत ते बैलाच्या शेड जवळ थांबून राहिले. आता ही माहिती दिली अमोल जाधवांनी, जे फार्म हाऊसचे मालक आहेत. त्यांच्या शेतावर यांची बैल आहेत. यांची बैल ते सांभाळतात. सांभाळणारी व्यक्ती येईपर्यंत ही दोघं त्या शेड जवळ, म्हणजे तो राजेंद्र हगवणे शेड जवळ थांबला होता. आता त्या ठिकाणी या दोन बैलांमध्ये काय संवाद झाला त्यांचं त्यांना माहिती. पुढं आता जेव्हा बैल सांभाळणारी व्यक्ती आली तेव्हा तिनं काय माहिती दिली. हे काही फार काय बोलले नाहीत. बैलगाडा शर्यतीमुळे आमची ओळख झालेली आहे. राजेंद्र हगवणे यांची बैल आमच्याकडे आहेत. बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं ते आमच्याकडे येत असतात. मला वाटलं त्यामुळे ते आले असतील. बैल सांभाळण्याकरता आमच्याकडे ठेवले आहेत. मी म्हटलं मुक्काम करा. त्यावर ते म्हटले नको. ते जरा मला टेन्शन मध्ये दिसले. काही वेळ थांबले आणि निघून गेले. माझी सुशील हगवणेची ओळख आहे. तो महिन्यातून एकदा तरी इकडे येतोच. कुणाला भेटायला? बैलांना भेटायला, असं बैल सांभाळणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं. त्याचा चेहरा जो काही घाबरलेला होता तो माझ्या डोक्यात होता. मी निघून गेल्यानंतर जरा इकडं तिकडं विचारपूस केल्यावर मला हा सगळा प्रकार समजला, असं बैल सांभाळणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं. म्हणजे पवना डॅम टू डायरेक्ट पुसेगाव. पुसेगाव मध्ये जाऊन जिथं बैल ठेवली तिथं हे बैल गेले. तिथं त्यांची काय थोडीफार बोलणं झालं आणि मग तिथून यांनी डायरेक्ट गाठलं ते बेळगावच.
आता पसरणी मार्गे 19ला हे निघाले, 20 तारखेला पसरणी मार्गे बेळगाव जिल्ह्यातल्या कोगनोळी या ठिकाणी हे गेले. त्या ठिकाणी हॉटेल रिसॉर्ट हेरिटेज रिसॉर्ट मध्ये यांनी मुक्काम ठोकला. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कोल्हापूरच्या जवळ हे कोगनोळी गाव आहे. आता त्या ठिकाणी ते जेव्हा गेले तिथं वीर कुमार पाटील हे कर्नाटकातले माजी मंत्री आहेत काँग्रेसचे, त्यांचा पोरगा जो कोण आहे प्रीतम पाटील, त्याची आणि यांची ओळख आहे, त्याचे मित्र आहेत हगवणेचे. त्या ठिकाणी या प्रीतम पाटलानं अशी त्याला काय प्रीत आली, या दोघांबद्दल प्रीती उसळली की या दोघांनाही आपल्या फार्म हाऊसवर ठेवावंसं वाटलं. विचारलं का नाही एवढ्या लांब का आलाय, कशासाठी आलाय काय माहित नाही. आता यांचं पण जे काय कनेक्शन आहे त्याची पण चौकशी 100% व्हायला पाहिजे आणि ती होणार याची खात्री आता एकंदरीत देता येते. पुढं 22 तारीख उजाडली. 21 तारखेला हे होते कुठं प्रीतम पाटलाच्या फार्म हाऊसवर. तिथून निघाले आणि डायरेक्ट पुण्यात आले. पुण्यात आले तर रात्री 2 वाजता या 2 पट्ट्यांना स्वारगेट परिसरात अटक झाल्याची माहिती समोर आली. याचा अर्थ 17 तारखेला निघाले आणि 23 तारखेला अटक झाली. आता नेमकी यांना कुठे अटक झाली हे अजूनही कोणी व्यवस्थित सांगितलेलं नाही, पण यांना स्वारगेट परिसरात अटक झाली असं सांगितलं जात आहे. एकंदरीत या सगळ्या प्रवासामध्ये जर आपण पाहिलं तर हा प्रवास यांना इतका सहज आणि सोपा कसा काय करता आला, सहज गाड्या कशा काय बदलता आल्या, सहज गाठी भेटी कशा काय घेता आल्या, सहज या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात कसं काय जाता आलं. याचाच अर्थ या दरम्यान पोलिसांनी यांच्याबद्दल लुकआउट नोटीस का जारी केली नाही. दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कंट्रोल रूम द्वारे का कळवलं नाही. अजितदादांचा आदल्या दिवशी आदेश आला, पळून पळून जातोय कुठं, जिथं असल तिथं 3 नाही 6 टीम पाठवा, पण यांना मुसक्या आवळून यांना घेऊन या आणि लगेच दुसऱ्या दिवशी अटक. दाल में कुछ काला है एवढं नक्की आहे. पुढं आता प्रश्न हा आहे की हे एवढं सगळं चालू असताना पोलिसांनी यांना कुठं ना कुठेतरी ढिलं सोडलंय आणि त्याचाच गैरफायदा यांनी घेतला, हे याच्यातनं क्लिअर होतंय. हगवण्यांना कुणी कुणी मदत केली, गाड्या पुरवणारे, लॉज किंवा हॉटेलमध्ये विना नाव नोंदणी करून मुक्काम करून देणारे, आर्थिक मदत तसेच मार्गदर्शन करणारे, आश्रय देणारे, पळवून लावणारे, या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. या सगळ्यांना आतमध्ये घेतलं पाहिजे, कारण की आजच्या दुनियेत काही राही असं एवढं सोपं नाही. सहज कळतं कुठे काय घडतंय ते, कुणी काही सांगून येऊन बाता मारू नये. मोबाईल आहे, टीव्ही आहे, वृत्तपत्र आहे, चर्चा होते, सगळीकडे कळतंय. आणि मुळातच ही केस अख्ख्या महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशी गाजलेली होती. अहो डझनभर मंत्री भेटून आले. आज सुद्धा रीक चालू आहे, आज सुद्धा कमी नाही. आज बघितलं म्हणजे थोडक्यात जर बघितलं, आज माधुरी मिसाळ देखील राज्यमंत्री त्या ठिकाणी भेटून आल्या कसपटे कुटुंबियाला. काल विजय वडेट्टीवार येऊन गेले, मुरलीधर मोहोळ देखील काल भेटलेत केंद्रीय राज्यमंत्री असं सांगण्यात येत आहे. आणि आज तर काय, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, वैभवी देशमुख यांनी देखील भेट घेतली. शिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील भेट घेतलेली आहे. आता यावेळी धनंजय देशमुख म्हणाले, भोग आहेत भोगावे लागतात, शेवटी लढा दिल्याशिवाय पर्याय नाही, न्याय मिळणार नाही, आमच्या वाट्याला ते चालय, तुमचा माणूस गेला आमचाही माणूस गेला, असं दुःख धनंजय देशमुखांनी व्यक्त केलं. तर मनोज जरांगे पाटील म्हणाले, पोलीस SIT लावा, CID लावा, पण तपास करा आणि या आरोपींना पहिल्यांदा जास्तीत जास्त कठोरात शिक्षा कशी होईल, कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करा. आता या प्रकरणात आणखी एक नाव पुढे आलं, आपल्याला आठवत असेल, वैष्णवी. तिथं बिचारी गेली, पण तिचं 9-10 महिन्यांचं बाळ, या बाळाला कुणाच्या तरी ताब्यात देऊन टाकलं होतं, कस्टडीच म्हणा, कुणी या हगवणे कुटुंबानं. म्हणजे ती तर गेलीच, बाळ पण द्यायचं नव्हतं कसपटी कुटुंबियाला. आता त्यावेळी कसपटी कुटुंबाला समजलं की निलेश चव्हाण नावाची कुठली तरी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडे आपलं बाळ आहे. आता त्याचा ताबा घेण्यासाठी हे सगळे त्या ठिकाणी गेले. आता हा कोण आहे, निलेश चव्हाण, हा राहतो कर्वेनगर मध्ये. मुळातच याच्यावर ऑलरेडी एक आरोप आहे, आपली स्वतःची बायको आणि इतर महिलांचे अश्लील व्हिडिओ केल्याचा आरोप याच्यावर आहे. त्याच्या घरातलं लॅपटॉप जप्त झाला, त्यामुळे अधिक माहिती तर मिळेलच. आता महत्वाचं म्हणजे याच्याच विरोधात लुकआउट नोटीस काढलेली आहे. हा निलेश चव्हाण वैष्णवीचं बाळ काही दिवस स्वतःकडे ठेवून घेतलं होतं यानं, आणि मयुरी जगताप म्हणजे यांची जी मोठी सून आहे हगवणींची, तिनं दिलेल्या माहितीनुसार
या मयुरी जगताप म्हणजेच मयुरी हगवणे यांनी असं सांगितलं होतं की या निलेश चव्हाण आणि करिश्मा, जी कोण तिने करिश्मा दाखवला, लक्ष्मी तारा करिश्मा, हिने जो काय करिश्मा दाखवलेला आहे त्या करिश्माचा मित्र आहे ननंती, या करिश्माचा तो मित्र आहे असं मयुरी जगतापनं सांगितलं. आता या निलेश हगवणेकडे हे बाळ होतं. जेव्हा कसपटे कुटुंबीय त्यांच्याकडे गेलं तेव्हा त्यानं बंदुकीचा धाक दाखवला. सारखा आपला शर्ट वर करायचा आणि बंदूक दाखवायचा, शर्ट वर करायचा आणि कमरेला लावलेली बंदूक दाखवायचा. त्यामुळे बिचारे कसपटे कुटुंब घाबरलं. नंतर सुदैवानं त्यांना बाळ मिळालं, ती गोष्ट वेगळी. पण हा निलेश चव्हाणचा एक व्हिडिओ पण मध्ये व्हायरल झालाय. कोणाच्या तरी खांद्यावर चढलाय, बंदूक कमरेला आणि नाचतोय. आता ही सगळी जी काही गँग आहे, हे निलेश चव्हाण त्याच्यासोबत असलेली पहिली जर आत घेतली ना की लगेच तो निलेश चव्हाण आहे. कसं आहे, तोंड दाबल्याशिवाय नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणतात ते खरं आहे. आता ह्या दोघांना पण अटक करतात तसंच झालं. त्या सुशील हगवण्याचे काही मित्र घेतले जरा आत आणि त्या राजेंद्र हगवण्याचे काही नातेवाईक, की लगेच पत्ता मिळाला कुठं कोण आहे ते. आता यानं काय केलं, निलेश चव्हाणनं बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे, बाळाला बंदिस्त परिस्थितीत ठेवणे, असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत. पोलिसांना पहिल्यांदाच या कसपटे कुटुंबानं कल्पना दिली होती हा कुठे आहे म्हणून, पण पोलिसांनी त्यावेळी याला अटकच केली नाही. आता त्याला जर अटक केली असती, हा बोंबलत फिरत असतं का, लुकआउट नोटीस काढण्याची गरज होती का? पण नाही. आमचे पोलीस बघाव तेव्हा काय आपलं स्तूल. अरे काय मला कळनाच, कुठलंही प्रकरण घ्या पोलिसांचा हस्तक्षेप आहेच. आता पोलीस म्हणतील आम्ही तरी काय करणार, राजकीय हस्तक्षेप आहे. ह्या सगळ्याच्या कड्या आहेत ना, गुंड, राजकारणी आणि पोलीस, ही एवढी जाम कडी झालेली आहे ना, निष्ठा निष्ठत नाही ती. आणि यामध्ये जीव जातो हाकनाक सर्वसामान्य माणसांचा. आता या पोलिसांनी कुठं कुठं हँड दिला, फ्री हँड दिला, पोलीस कुठं चुकलेलं या प्रकरणात, याच्यावर चर्चा करू. हगवणे औंध रुग्णालयात गेला होता, त्याच वेळी त्याला अटक करायला पाहिजे होती ना. त्याच्या लक्षात आलं मला अटक होईल, चला इथनं पळा. पण पोलिसांना हे कळत नाही, हा आलाय तर ह्याला अटक करा. नाही, तिथं पण ढिलाई झाली. 20 मे रोजी बाळाचा ताबा घ्यायला कसपटे कुटुंबीय वारजे पोलीस स्टेशनला गेलं, पण पोलिसांनी तक्रारच घेतली नाही. बावधन पोलिसांनी देखील तक्रार घेतली नाही. का? हद्दीचा वाद, आमच्या हद्दीत का तुमच्या हद्दीत. अरे या हद्दीची हद्दच झाली हत्तीच्या. सर्वसामान्य माणसाचा जीव गेला त्याचं काहीच नाही. आता निलेश चव्हाण याच्या बायकोने जी तक्रार केली होती तीच जर अधिक गांभीर्यानं घेतली असती तर आज असा हा मोकाट बोंबलत फिरत बसला नसता. पण ती पण तक्रार घेतली नाही. आणि सगळ्यात कहर, नोव्हेंबर 2024 मध्ये मयुरी हगवणेनं पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, पौड पोलीस स्टेशनला. बॉम्बला त्याचा चार्जशीट पण दाखल झाला नाही, गुन्हा दाखल झाला, चार्जशीट दाखल झाला नाही, कारवाई काहीच नाही. यामुळं हे सगळं प्रकरण ढिलाईचं झालं. पोलिसांनी ह्याच्यात कुचराई केली, कुचकामीपणा दाखवला. आणि आता अंगावर शेकल्यावर इथं शोध तिथं शोध, इतक्या टीम पाठवून तितक्या टीम पाठव, हे सगळे उद्योग सुरू झाले. याचा काहीच उपयोग नाही. थोडक्यात काय, राजेंद्र हगवणे आणि त्याचा पोरगा हे भले दोघं आत असले, आता त्यांचं कुटुंब आत असलं तरी देखील या कुटुंबाशी जे कनेक्टेड आहेत, ज्यांनी या सगळ्या प्रकरणात त्यांना मदत केली, त्या सगळ्यांना पहिले आत घाला. कारण की यांचे काय डोळे फुटले होते का, यांचे काय कान बंद होते का, यांना माहित नव्हतं हे सगळं घडतंय ते. दुसरी गोष्ट, 51 तोळ सोनं हुंडा या स्वरूपात या हगवणे कुटुंबानं घेतलं कसपटे कुटुंबाकडनं. आता या हगवणे कुटुंबानं काय केलं, ते सगळं सोनं घेतलं, एका बँकेत घाण ठेवलं आणि त्याच्यावर बँकेकडनं कर्ज काढलं. आता पोलिसांनी खरं म्हणजे त्या बँकेला पण स्पष्टपणे त्या ठिकाणी लॉकर सील करण्याचे आदेश दिले. लॉकर सील झालेला आहे, ती कारवाई पोलिसांनी सुरू केलेली आहे. दुसरी गोष्ट, या सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडे रिव्हॉल्वर. अरे कशाला पाहिजे यांना रिव्हॉल्वर? कोण आहे ते? यांच्या जीवाला धोका कोणापासून आहे? अरे यांच्यामुळे इतरांना जीवाला धोका होता, आणि जिला धोका होता बिचारीला तिला धोका झालाच. यांच्या कमरेला पिस्तूल आली कुठून? यांना परवाने दिले कोणी? यांना परवाने देण्यासाठी नेमका काय त्या ठिकाणी कलम क्लेम केला होता यांनी? असं काय घडलं होतं की यांना या ठिकाणी
पोलिसांनी शस्त्र परवाने दिले. हे काय भीड झाले काय पुण्याचं? पण कुणाच्याही कमरेला पिस्तूल, कुणी हवेत बाहेर काढतंय. यांच्याकडे पिस्तूल कुणी आली? त्या निलेश चव्हाणला पिस्तूल कुणी दिलं? आता सगळं बाहेर काढा. ही सगळे शस्त्र परवाने रद्द व्हायला पाहिजेत. अर्थात पोलिसांनी आता ती कारवाई सुरू केलेली आहे. एकंदरीत या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर हे 100% आहे की या प्रकरणामध्ये हे जे काही घडलंय यामध्ये एक स्पष्ट आहे की इथं पोलीस आणि राजकारणी यांचं कुठं ना कुठेतरी नेक्सस आहे. त्यामुळं या राजेंद्र हगवणे कुटुंबाचं फावलं, इतकं फावलं की हगवणे कुटुंब जिथं जाईल तिथं त्यांना ग्रीन सिग्नल आणि अक्षरशः पुण्यातनं सातारा, साताऱ्यातनं बेळगाव, बेळगाववरनं पुन्हा सातारा, पुन्हा पुण्यात असं सहज फिरत आले. 100% या दरम्यान यांचे कुणाचे फोन झाले, यांचा CDR काढा, यांची चौकशी करा. या सगळ्या घटनांमध्ये आणखी कोण सापडतंय ते बघा आणि या सगळ्यांना पहिल्यांदा आत घाला. त्याशिवाय वैष्णवी हगवणे हिच्यावर जो अन्याय झालाय तो अन्याय दूर होणार नाही. आणि जो जो या प्रकरणात सामील आहे त्याला अटक करा. त्याशिवाय पर्याय नाही. चौकशी व्हायलाच पाहिजे. म्हणून आता जे पर्यंत सगळे भेटून आले कसपटी कुटुंबियांना, त्या सगळ्यांना पुन्हा मी विनंती करतो. काल तर मी माझ्या लाईव्ह मध्ये विनंती केलीच होती, तुम्ही नुसतं भेटू नका. भेटून आल्यानंतर हे प्रकरण आणखी कसं सरकारवर दबाव आणून फास्ट ट्रॅक कोर्टात नेता येईल आणि या सगळ्यांना कशी शिक्षा करता येईल याचा प्रयत्न करा. त्याशिवाय अख्ख्या महाराष्ट्राला हे कळणार नाही की हुंडाबळी यात काय शिक्षा होते. आणि जर भविष्यात असा कोणी प्रयत्न केला तर त्यानं 100 वेळा विचार करायला पाहिजे की आपला राजेंद्र हगवणे होईल. आपली सून ही आपली लेक आहे आणि तिला लेकीसारखं जपलं पाहिजे असा संदेश महाराष्ट्रात जायला पाहिजे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.